नमस्कार. मी दिनेश सोनवणे आमच्या अर्थ कॅपिटलच्या टीमसोबत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन संवाद, तो म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. सर्वप्रथम आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे ते बघू, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ते बघू आणि त्याच्यानंतर त्याचे जे रिटर्न्स आहेत त्याबद्दल चर्चा करू. तर चला आपण आता सुरुवात करू. सर्वात प्रथम स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे असा फंड जो कमी मार्केट कॅपिटल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, किंवा असंही म्हणता येईल की मार्केट कॅपिटलनुसार ज्या कंपन्यांचे रेटिंग हे 251 to 500 असं असतं त्याला आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंडातल्या कंपन्या असं म्हणू शकतो. किंवा त्याबरोबर असंही म्हणता येईल की स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे असे फंड की ज्यांची मार्केट कॅपिटल ही ₹5,000 कोटीपेक्षा कमी असते, त्यांना आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या असं म्हणू शकतो. आता तुम्हाला हे सर्व सांगितल्यानंतर स्मॉल कॅप म्युच्युअल फंड याचा अर्थ क्लिअर झाला असेल. आता आपण त्याची काही वैशिष्ट्ये जे आहेत ते बघू, पण तत्पूर्वी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये काही कंपन्या आहेत त्याची मी एक्झाम्पल्स देतो. त्याच्यामध्ये झेटेक, त्याचबरोबर ज्योती रेझिन्स आणि फोर्ब्स प्रिसिजन अशा काही कंपन्यांची उदाहरणं याच्यामध्ये येतात. तर आता आपण याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये स्मॉल कॅप कंपन्यांचे जी काही वैशिष्ट्ये आहेत, फीचर्स आहेत ते बघू. सर्वात महत्त्वाचं, स्मॉल कॅप कंपन्या ज्या असतात यांचं मिड कॅपमध्ये जायची शक्यता ही सर्वात जास्त असते. कारण त्याचं रिझन असं आहे की त्यांचा जो ग्रोथ रेट असतो तो खूप जास्त असतो. हे त्याचं फार महत्त्वाचं रिझन आहे. त्याच्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणं किंवा इन्व्हेस्ट करणं हे थोडंसं रिस्कीही मानलं जातं, परंतु जिथं रिस्क जास्त तिथं त्याचे फायदे, ॲडव्हान्टेजेस किंवा लाभ हे जास्त असतात, कारण त्याचे रिटर्न्सही चांगले असतात. त्याचबरोबर आपल्याला त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये असंही म्हणता येईल की स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जी मार्केट कॅपिटल असते ती थोडीशी कमी असते. त्यामुळं यांची जी शेअर मार्केटमधील जी गुंतवणूक असते किंवा त्याचे जे शेअर्स असतात याचं प्रमाण थोडंसं कमी असतं. त्याचबरोबर त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला असंही म्हणता येईल की ज्या लोकांना जोखीम घेऊन पैसे गुंतवायचे आहेत, त्याचबरोबर गुंतवलेल्या पैशातून रिटर्न्स चांगले मिळवायचे आहेत, पैसे कमवायचे आहेत चांगले, तर त्यांच्यासाठी स्मॉल कॅप पर्याय हा एकदम बेस्ट पर्याय मानला जातो. त्याच्यानंतर आता आपण त्याचे जे काही इयर वाईज रिटर्न्स आहेत ते बघू. तर एका वर्षातले त्याचे जे रिटर्न्स आहेत ते 10 ते 34% आहेत. 3 वर्षातले जे त्याचे रिटर्न्स आहेत ते आहेत 28 to 42%. 5 वर्षातले जे त्याचे रिटर्न्स आहेत ते आहेत 14 to 28%. आणि 10 वर्षातले त्याचे रिटर्न जे आहेत ते 17 to 27% असं त्याचं रिटर्न्सचं प्रमाण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल कॅप फंड याला सविस्तर समजून घेतलं, त्याची वैशिष्ट्ये समजून घेतली, त्याचबरोबर त्याचे इयर वाईज जे रिटर्न्स आहेत ते समजून घेतले. आणि सर्वात महत्त्वाचा जो मी मुद्दा सांगितला की स्मॉल कॅप फंड हा कुणाला सूट होतो, तर ज्या व्यक्तींना जास्त रिस्कमधून पैसे कमवायचे त्यांच्यासाठी स्मॉल कॅप हा पर्याय सगळ्यात बेस्ट मानला, असं मगाशी मी आपल्याला सांगितलं. तर आजचा संवाद जो आहे तो नक्कीच तुम्हाला फ्रुटफुल असेल याची आम्हाला खात्री आहे. तर तुम्ही पूर्ण व्यवस्थित विचार करा, आपल्याला कुठला फंड, म्युच्युअल फंड हा मॅच होतोय त्या पद्धतीने थोडासा स्टडी करा. तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन लागलं तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहेच दिलेला, तिथे संपर्क करा. काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजचा संवाद, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आर्थिक फिट राहा. थँक्यू, धन्यवाद.